या ना. राहू दे. घेते मी. या. सरबत आणू तुमच्यासाठी? नाही नको, पाणीच दे घोटभर. अंग करून घेईन म्हणते. आले. आई कळवलं असतं तर समीर किंवा रोहन आले असते न्यायला. कळवण्यासाठी जीव थाऱ्यावर तर असायला पाहिजे ना. काल समीरचा फोन आला होता, जागा मिळाली म्हणून लगेच रात्रीची गाडीत बसले. ते जालन्यात जगणं मुश्किल झालंय मला. आई तुला नाही ग बाई म्हटलं. मी माझ्यावरच रागवलीये. माझी ना घर का ना घाट का अशी अवस्था झालीये. हे बघा आशू, तुमच्या लग्नाची स्वप्न रंगवली ती मी, पण ही अशा पद्धतीने नाही. काहीतरी तिरपाकडं करून ठेवलंयस आणि माझी आयुष्यभराची शांती घालवलीस. आई अहो असं काय बोलताय? असं नाही बोलू तर कसं बोलू सांग ना. त्या प्रधानांच्या मुलाला अंगाखांद्यावर खेळत फिरू का जालन्यात? आणि सांगू सगळ्यांना हा माझा नातू आहे म्हणून? मग भोचक भावांना विचारतील ना मला, मग त्यांना सांगायचं हो हा माझा नातू आहे, पण माझ्या समीरचा मुलगा नाही हो, शुभंकर प्रधानचा मुलगा आहे असं सांगायचं. जन्मभराचा घाव दिलास तुम्हाला आशू, कधीही न विसरता येण्याजोगा. तिथे मला जालन्यात खाल मानेने जगता येत नाही आणि इथे वर मानेने जगू शकत नाही. जाऊ दे, आता आंघोळच करून घेते माझ्या नावानं. आई आई अहो केवढा कळवळतो. मला नाही ऐकू येत. ज्याच्या रक्ताचं आहे ना त्याने घाव त्याला. नाही ना. शुभंकर? कोण शुभंकर? शुभंकर चॅटर्जी म्हणून एक होता. शुभंकर चॅटर्जी की? शुभंकर चॅटर्जी, तू ओळखतोस का त्याला? नाही म्हणजे कोण शुभंकर चॅटर्जी? कोण? माझ्या बरोबर होता तो. MBA करताना माझ्या बरोबर होता. आता एका मल्टीनॅशनल कंपनीत आहे. अजूनही टच मध्ये आहे का? इफ आय डिसाइड टू गो टू जर्मनीत असतो तो आता. नेटवर भेटतो कधी कधी. ओके. अरे कोल्ड कॉफी म्हणजे त्याचा अगदी वीक पॉइंट होता. काही काही गोष्टी अशा कायमच्या लक्षात राहतात ना आपल्या. पण एनिवे
आहे आपण लोकांबद्दल का बोलतोय? तू मला इथे ट्रीट द्यायला आलायस, मग तुझ्याबद्दल बोलू, नाही तर माझ्याबद्दल बोलू. शुअर. हाय मिता. हाय. काय म्हणाली मीरा? खरं सांगू का, त्या पलाशच्या प्रकरणापासनं मीरा थोडी चिडलीच आहे तुझ्यावर. आणि त्यात तुमच्या दोघींमधला तणाव आहेच. अरे पण शुभंकर, हे बघ मिता, तिला असं वाटणं स्वाभाविक आहे ना ग. हे बघ, आता कोण बरोबर आहे कोण चूक आहे या वादात मला शिरायचं नाहीये. त्या चुका सगळ्यांच्याच हातनं होतात. थोडक्यात काय तर मिहीर येणार आहे. शेवटी मीरा तयार झाली. खरं सांगतोयस? फोन दे ना, मी मीराशी बोलते. हाँ दादा बोल. मीरा, नमिता बोलते. मी थँक्स म्हणायला फोन केलाय. तू मिहीरला पाठवतेस त्याबद्दल. खरंच मनापासून थँक्स. नमिता, मिहीरवर तुझी किती माया आहे ते माहितीये मला चांगलंच. आणि तो सुद्धा रमतो तुझ्याकडे. फक्त सध्याच्या परिस्थितीत त्याच्या बाबतीत माझे जे काही दंडक आहेत तेवढे पाळले जावे तेवढीच अपेक्षा आहे माझी. आय होप यू अंडरस्टँड. या कसं आहे ना मीरा, प्रत्येक गोष्टीबाबत आपली प्रत्येकाचीच वेगवेगळी मतं आहेत आणि त्या मतांवर आपण ठाम आहोत. मला वाद नाही घालायचे, पण ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या आणि मिहीरच्या नात्यावर व्हावा असं नाही वाटत मला. मी घेईन काळजी. आणि आता तू जशी हक्काने मिहीरला बोलवतीयस ना, तसं माझा भाचा किंवा भाची जे कोणी येईल त्याला आत्याच्या हक्काने मी बोलवीन, तेव्हा तूही पाठवायला हवंस. नक्की. प्रॉमिस. चल ठेवू. बाय. बाय. जालन्यात जगणं मुश्किल झालंय मला. ना घर का ना घाट का अशी अवस्था झालीये. त्या प्रधानांच्या मुलाला अंगा खांद्यावर खेळत फिरू का जालन्यात? आणि सांगू सगळ्यांना हा माझा नातू आहे, माझा नातू आहे म्हणून. हा माझा नातू आहे, पण माझ्या समीरचा मुलगा नाही हो, शुभंकर प्रधानचा मुलगा आहे. ज्याच्या रक्ताचं आहे ना त्याने घाव्या त्याला. आज बाळ लहान आहे, त्याला काही कळत नाही. पण तो उद्या मोठा झाला की काय होईल
आशू बोलते. अश्विनी, अगं आज अगदी अलभ्यलाभ म्हणायचं तुझा फोन आला म्हणजे. कशी आहेस आणि पिल्लू कसं आहे? मी ठीक आहे. बाळ पण मजेत आहे. अश्विनी, काय झालंय ग? बोल ना. वहिनी, मी बाळाला घेऊन तिकडे यायचं म्हणत होते. म्हटलं फोन करून तुला विचारावं. अगं मग विचारायचं काय त्यात? केव्हाही ये आणि केव्हाही हक्काने येता येतं ना त्यालाच माहेर म्हणतात. अगं केव्हापासून बोलवते मी तुला, आता उजाडलो होय? बहिणी, इतके दिवस जमलं नाही, पण आता आई आल्यात ना, त्यामुळे थोडासा वेळ मिळेल मला यायला. मग 4 दिवस राहायलाच येतेस का? बहिणी, राहायला नको. आई आल्यात तर तिकडे राहायला येणं बरोबर नाही दिसणार. हो. पण मी थोडा वेळ नक्की येऊन जाईन. उगाच कशाला घर बंद करून या. मी उद्या सकाळीच येते बहिणी. ये. अच्छा. काय डॉक्टरीन बाई, येऊ का आत? मा अगं ये ये बस. अगं इकडनंच पास होत होते, हं. तर म्हटलं आपण एकत्रच जाऊया. हो अगं ती विधूला पानसे आठवते का तुला, लायब्ररीयन? अगं हो, आठवते की. पुस्तकांमध्ये बुडलेली असायची ती. हा. चांगलीच आठवते. मी ना बहुतेक 3री-4थीत होते का, तू घेऊन जायचीस कारण मला लायब्ररीमध्ये. हो, आणि तुला सारखं श श करायला लागायचं मला. किती जोरात हसायचीस तू. होती खरी मला ती खोड. पण मा त्याच्यामुळे ना लायब्ररी म्हणजे पूर्ण शांतता हे मनावर इतकं पक्क बिंबलंय ना. खरंय, लहानपणीच्या गोष्टी अशा मनावर कोरल्या जातात. म्हणूनच माझी मनस्थिती द्विधा झाली होती. कशाबद्दल? दादा आला होता. नमिता म्हणते मिहीरला पाठव 4 दिवस राहायला. अरेच्या, मध्येच कुठे आठवण झाली तिला? आता काय, तिची लहर काही सांगता येते का? मी जरा वैतागलेच होते मा. एकतर हे पलाश प्रकरण अजून तसं ताजच आहे आणि ते जे काही झालं ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे माझी खरं तर इच्छाच नव्हती मिहीरला पाठवायची. मग मग काय, दादाचं खूप वाईट वाटतं ग. त्याला कुठे पर्याय आहे दुसरा, हे सगळं आहे तसं सांभाळत बसण्याखेरीज. आणि शिवाय असं पण वाटलं मला की मिहीर ना त्या दिवसापासून जरा गप्प गप्प असतो, मिटल्यासारखा झालाय. आधी पलाशचा धक्का आणि मग तो नमिताकडे घडलेला सगळा प्रकार. काय वाटत असेल ग त्याच्या मनाला. म्हणून मग मी म्हटलं की सगळीच नाती नकोत तुटायला, त्यामुळे पाठवणार आहे मी मिहीरला. आदू, कशी आहेस? मस्त. दे बॅग. आई, आतू आली. बाहेरच थांब. का? आईने सांगितलंय तू आलीस तर घरात घेऊ नकोस आशू आत्याला. म्हणजे वहिनी, ही पद्धत आहे बोलण्याची? अशा पद्धतीने सांगितलं होतं थांबायला तुला मी, गदडे? जाऊ दे ना, ओरडू नकोस. अगं ओरडते म्हणून एवढे एकदा मुक्ताफळ ऐक त्याची, म्हणजे कळेल तुला. बरं, हे बघ. आल्या गेल्याची शेजार पाजांची भूताखेताची ज्यांची दृष्ट लागली असेल ती जळून जाऊ.
आत्ता उठला. अगं थांबलीस का? ये आत. नाही म्हटलं अजून काही असेल तर. नाही काय नाही, चला आज चला. दे ना माझ्याकडे. हळू हळू मान बघ. मानते. हळू. चला हळू. चला ये. हे घेऊन. हळू गये, धांदरटपणा करू नको. हा अगं मला सवय आहे ना आई दुष्यंतला घ्यायची. हो. आता एवढी हौस आहे, स्वतःच झाल्यानंतर घ्या 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 असं चालेल. काहीतरी घे. वहिनी अगं दादा कुठे आहे? दादा गेले श्रीखंड आणायला. पहिल्यांदा आलेस ना तू घरी? दादाच्या अजून लक्षात आहे मला श्रीखंड आवडतं ते. सगळं लक्षात आहे त्यांच्या. त्यांनी धरलेला अबोला सुद्धा लक्षात आहे. तेव्हा एक शब्द बोलत नव्हते, आता सगळ्याची भरपाई करायला बघतायत. वहिनी पण सासरी गेल्याशिवाय माहेरचं सुख खरंच कळत नाही. मला खूप निवांत वाटतंय आज. हो झोपवा. अगं हो. रडवते का खेळवतेस त्याला? काय चाललंय तुझं? आई मी काहीच करत नाही. ते वरडायला लागलं. घे गं त्याला, घे. एवढं चोमळून टाकलं तिने त्याला, उकडत असेल. आई अगं कसं चुळबुळ करते. घे बाई तू. नको बाई, हातानं पडेल बिडे तिचे. घे घे तू. आशू दादा कशी आहेस बाळा? ठीक आहे. आमच्या बाळाचं बाळ. श्रीखंड आणलंय तुझ्या आवडीचं, केशर पिस्ता. मी म्हटलं समीर येईल, सगळे जेवू एकत्र छान. त्याची नवीन नोकरी आहे ना दादा, म्हणून तो नाही आला. मनासारखी आहे ना? अगदी. ऑफिस मधले सगळे खुश आहेत त्याच्यावर आणि समीर पण खुश आहे. छान, बरं वाटलं ऐकून. आहेस रे बाबा, तुझं लक्ष आहे सगळ्यावर. तू हे घे. काय ग? हे काय? तुझ्या बाळासाठी लिस्ट बनवली आहे मी नावांची. म्हणजे? अगं म्हणजे काय? आई बोलली नाही तुला बारशाबद्दल? हे जरा शांत बसू दे तिला. आल्याला डोकं नको खाऊ तिचं. अगं पण नाव नको का नक्की करायला? बारशाच्या दिवशी नाव ठरवण्यात काय मजा आहे? आणि हिला अजून बारशाबद्दल काही माहिती पण नाही. वहिनी अगं बारसं इथेच करावं असं म्हणत होतो आम्ही.